नमस्कार मंडळी. तर आज आपण कलिंगडपासून एक रेसिपी बनवणार आहोत, जी लहान मुलांना खूप जास्त आवडते. आणि कलिंगड कट करण्याची एक मस्त अशी पद्धत बघणार आहोत. म्हणजे कलिंगड खूप प्रकारात कट केलं जातं किंवा कलिंगड कट करण्यासाठी खूप सारे गॅजेट्स बाजारामध्ये आपल्याला अवेलेबल होतात. पण ही पद्धत तुम्ही नक्की यूज करून बघा. खूप छान वाटतं, खातानाही मज्जा येते. तर त्यासाठी कलिंगड आडवं कट न करता मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं उभं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दोन अशा वाट्या अशा भेटतात, म्हणजे जसं दोन भाग भेटतात. आणि मग आपल्याला एक जो जिरं मोहरी टाकण्यासाठी आपण साधा प्लास्टिकचा चमचा वापरतो, तो चमचा वापरून असे छोटे छोटे गोल्समध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. इझिली होतं. थोडा आतमध्ये इन्सर्ट करायचं आणि गोल फिरवून घ्यायचं, जसं की आईस्क्रीमचा आपण गोल तयार करून काढतो तशा प्रकारेच याचा गोल येतो आणि दिसायलाही छान दिसतात आणि पटपट कट होतं. स्क्वेअरमध्ये कट केलं जात नाही, एकदम असे गोल गोल राऊंड येतात आणि लहान मुलांनाही खायला सोपे आहेत. आणि वरती ज्या बिया येत आहेत त्या इझिली आपण वेगळ्या करू शकतो. ते बघा, व्यवस्थित असं मी सगळं दोन्ही बाजूंनी कट करून घेतलेलं आहे. आणि जे असे तुकडे तुकडे आपल्याला गावत आहेत त्या उरलेल्या तुकड्यांपासून आपण रेसिपी करणार आहोत. तर आधी मी काय केलं आहे, तर आपण एवढे छान गोल करून घेतलेच आहेत. तर जे आपण त्याला सर्व करणार आहोत तर कुठल्या तरी बाउलमध्ये खाण्यापेक्षा वॉटरमेलनमध्येच खाऊया. म्हणून त्याची जे एक भाग आहे त्याला मी असं त्रिकोणी कट करून घेते, म्हणजे दिसतानाही छान दिसतं आणि प्लेटपेक्षा याचा यूज होतो. तर बघू शकता, असं त्रिकोणी त्रिकोणी कट करून घ्यायचं. खूप छान दिसतंय. तर बघा, सगळं कट करून झाल्यानंतर एक आपल्याला मस्त असं बाउल भेटलेलं आहे. तर हे गोल गोल आपण जे वॉटरमेलन कट करून घेतलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आणि कोणत्याही फोक किंवा स्टिकच्या मदतीने ह्याला खाण्यासाठी सर्व करायचं. तर बघू शकता किती छान दिसतंय. जर गेस्ट येत असतील आपल्या घरात किंवा आपण जर कुठल्या तरी रेसिपीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय तर डेकोरेशनसाठी हे खूप उत्तम साधन आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. एकदम मिनिटामध्ये बनवून तयार होतं. तर मी हे बनवून घरी खायला दिलं होतं. खूप छान वाटलं. वरून तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला किंवा मीठसुद्धा स्प्रिंकल करू शकता. आणि जो उरलेला भाग होता तो मी आता त्याच्यापासून रेसिपी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी एक मोठं मिक्सरचं जार घ्यायचं, जे आपण ताक करतो किंवा ज्यूस करतो ते वालं. आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे कट आहेत, छोटे छोटे पीस आहेत, ते ज्यूसचं कट घालायचे. त्यातल्या बिया सेपरेट करायच्या, नाहीतर आपण जो ज्यूस काढणार आहे त्याच्यामध्ये बियांची चव येते. तर बिया सेपरेट करून मी याला मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे. आणि कोणत्याही गाळणीच्या मदतीने हे गाळून घ्यायचं आहे, कारण रेसिपीमध्ये आपल्याला फक्त ज्यूस हवा आहे. जर त्याचे तुकडे तुकडे रेसिपीमध्ये आले तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि एकदम इव्हनली आपली रेसिपी तयार होत नाही, कारण आपण वॉटरमेलनच्या ज्यूसपासून जेली बनवणार आहोत. तर एकदम सोपीसाठी 15 मिनिटाच्या आत होणारी रेसिपी आहे. स्किप न करता बघा. तर मी हे ज्यूस आहे ते मोजून घेतलेलं आहे. आपल्याला 2 कप ज्यूस हवं आहे, म्हणजे 2 कपाच्या प्रमाणाने पुढचं प्रमाण आहे. तर 1 कप ज्यूस आहे ते मी पॅनमध्ये चढवलेलं आहे. गॅस बंद आहे, फक्त गॅसवरती पॅन ठेवलं आहे मी. आणि दुसरा जो कप आहे त्यातला अर्धं, म्हणजे 1.5 कप पॅनमध्ये घातलं आहे आणि अर्धा कप आहे ते मी बाजूला वेगळं करून ठेवलं आहे. ते रेसिपीमध्ये आपण पुढे वापरणार आहोत. जे अर्धा कप ज्यूस होतं त्याच्यामध्ये 1/3, म्हणजे अर्ध्या कपापेक्षाही कमी आणि पाव कपापेक्षा जास्त असं 1/3 आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्या अर्ध्या कपाच्या ज्यूसमध्ये त्याला मिक्स करायचं आहे. आणि त्याच्या गुठळ्या होऊ नयेत असं एकदम एकसारखं त्याला मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे एक छानशी अशी स्लरी करून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लॉवरची वॉटरमेलनच्या ज्यूसमध्ये. हे आपण पुढे यूज करणार आहोत. म्हणजे कॉर्नफ्लॉवर आहे हेच या रेसिपीमध्ये ज्यूसची जेली बनायला मदत करतं. तर आता आपण याला स्वीटनेस देण्यासाठी साखर वापरणार आहोत. ही सुद्धा साखर आपल्याला मोजून घ्यायची आहे. पाव कप साखर घेतलेली आहे मी. जरी 2 कप ज्यूस असलं तरी ते आटून कमी होतं, त्यामुळे आपल्याला पाव कप साखर घ्यायची आहे, नाही तर स्वीटपणा खूप येतो. तर पाव कप साखर आहे ती मी त्या ज्यूसमध्ये ॲड केले. अजूनसुद्धा मी गॅस लावलेला नाही. गॅस लावायच्या आधी आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करून घ्यायची आहे, म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे जेली आहे जी सेट करायची आहे त्याला असं तूप ग्रीस करून घ्यायचं. तूप जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटर ग्रीस करून घेतलात तरी चालेल. माझ्याकडे सिलिकॉनचे कपकेकचे मोल्ड होते. तुमच्याकडे सिलिकॉनचे मोल्ड नसतील तर तुम्ही साधे घरातील वाट्या असतात त्यांनासुद्धा ग्रीस करून घेतलं तूप तरी चालेल.
तर ते सर्वात आधी करायचं. त्याच्यानंतर गॅस चालू करून आपल्याला एकसारखं हलवत जी साखर आहे ती ज्यूसमध्ये विरघळवून घ्यायची आणि ज्यूस चांगलं गरम झालं, हलकी हलकी त्याला उकळी यायला लागली की मग आपल्याला जी स्लरी आपण करून ठेवली होती ती चमच्याने अशी मिक्स करत घालायची. कारण जे स्लरीमध्ये तळाला जाऊन बसतं जे कॉर्नफ्लॉवर आहे ते, त्यासाठी आपल्याला चमच्याने मिक्स करत करत ही स्लरी ज्यूसमध्ये ॲड करायची आहे. गॅस मात्र इथे बारीकच ठेवायचा. आणि तुम्ही बघू शकता जशी का आपण स्लरी त्याच्यामध्ये ॲड केली तर ज्यूस एकदम ते घट्ट व्हायला लागलं, जेलीमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. यानंतर आपल्याला अजिबात गॅस सोडून बाजूला जायचं नाही आहे. एकसारखं मिक्स करत आपल्याला त्याला 7 ते 8 मिनिट शिजवायचं आहे. 7 ते 8 मिनिटामध्ये जेली आपली परफेक्ट बनून तयार होते. फक्त त्याला एकसारखं मिक्स करत राहायचं, नाही तर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात. बऱ्यापैकी जेली घट्ट झाले तर आता एकदा चेक करायचं. एका प्लेटमध्ये थोडासा पोर्शन काढून तो गार करायचा आणि चेक करायचा. एकदम जेलीसारखा तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा एकदम अशी जेली आपली तयार झालेली आहे. तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आणि लगेचच जे मोल्ड आहेत आपले त्याच्यामध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे. हे पटकन सेट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस आहे ती फास्ट करायची. कुठल्याही चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला सेपरेट जेली करायची नसेल तर तुम्ही एकाच मोठ्या मोल्डमध्ये याला सेट करून नंतर बर्फीसारखं कट केला तरी चालतं, ते पण इझी पडतं. पण असे छोटे छोटे जेली केले किंवा ह्याहून छोटे छोटे केले तर आपण चॉकलेट, जे जेलीचं चॉकलेट मुलांना खायला देतो त्याच्याऐवजी हे दिलं तर त्यांना हेल्दी पण आहे ते. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर तयार झालं, याच्यामध्ये कोणतेही केमिकल आपण यूज केलेले नाही आहेत. चॉकलेटपेक्षा कधीही छान. 15 मिनटामध्ये छान असं सेट होतं ते. 15 मिनटाची रेस्ट झाल्यानंतर त्याला आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे. हे सिलिकॉनचे आहेत त्यामुळे असे एकदम पटकन डिमोल्ड होतात. जर तुम्ही स्टीलच्या किंवा काचेच्या वाटीमध्ये याला सेट केला असेल तर उलटं करायचं आणि वरून 2 ते 3 वेळा टॅप केलं की इझिली जेली आहे ती बाहेर निघते. तर बघू शकता किती छान शेपमध्ये ही जेली तयार झालेली आहे. तर याला मी आता गार्निश करण्यासाठी जो डेसिकेटेड कोकोनट असतो त्याच्यामध्ये ह्या जेलींना डीप करून घेतलेला आहे. दिसतानाही छान दिसतं आणि हाताला ती अशी पटकन चिटकत नाही, हाताला ड्राय राहते. त्यामुळे ही स्टेप करायची. तुम्हाला ही स्टेप करायची नसेल तरी चालेल, अशी सुद्धा स्टोअर करून ठेवली तरी चालते. खाण्यासाठी खूप छान लागते. फक्त हिला स्टोअर करताना एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं. जर असंच ओपनली स्टोअर केला तर ती घट्ट होण्याची शक्यता असते. तर बघू शकता किती छान दिसत आहेत. मी एका पिस्त्याने त्याला गार्निश केलेलं आहे आणि मी तुम्हाला चमच्याने याला तोडूनही दाखवते पुढे. एकदम सॉफ्ट अशी, जशी मार्केटमध्ये चॉकलेट्स भेटतात अगदी तशी जेली आपली ही तयार होते. वॉटरमेलनचा मस्त असा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये आणि चवीलाही छान लागते. ह्याच्यात जे आपण साखर वापरले त्याचा स्वीटनेस एकदम परफेक्ट येतो. नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.